नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण नर्सिंग शाश्वत नोकरीचा अभ्यासक्रम या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ जयवंत नायकुडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी जयवंत सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. जयवंत नायकुडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास जयवंत नायकुडे हे इंदापूरच्या जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे संस्थापक आहेत. राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूर, मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मोडनिंब, सावित्रीबाई फुले नर्सिंग स्कूल पंढरपूर आणि अन्नपूर्णा माता नर्सिंग स्कूल आळंदी इथे देखील ते कार्यरत असतात. इंदापूर तालुक्यातील बावडा इथे जयवंत विष्णू नायकुडे यांचं शिक्षण झालं आणि काही वर्ष नोकरी केल्यानंतर कृषी क्षेत्रात त्यांनी व्यवसाय केला. त्यानंतर पंढरपूरमध्ये त्यांनी डॉक्टर दादासाहेब नागणे आणि सावंत गुरुजी सोबत महात्मा फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय विकास शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर 2005 साली राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूरची सुरुवात केली आणि त्यानंतर विविध ठिकाणी नर्सिंग अभ्यासक्रमही सुरू केला. चला तर आज आपण जाणून घेऊयात नर्सिंगच्या अभ्यासक्रमाविषयी जयवंत सरांकडून लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खरं तर 12वीच्या नंतर काय करायचा असा प्रश्न अनेकांना सतवत असतो. मात्र 12वी नंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का? कारण की आपण जे काही शिकतोय त्याच्यातनं आपल्याला कशा पद्धतीचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि तो रोजगार किती फायदेशीर होऊ शकतो हे सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलेली चिंता आहे. आणि हा कोरोना नंतरच्या काळात म्हणजे ह्या कोरोनाच्या काळात तर आत्ता सध्या शिक्षणाच्या आपण पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने हे शिक्षण सुरू झालेलं आहे. ह्या अशा परिस्थितीमध्ये 12वी नंतर नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आत्ता विद्यार्थ्यांना पडलाय. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? वस्तुस्थिती अशी आहे की 12वी हा आपल्या आयुष्याचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा सर्व युवकांच्या याच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असतो. आणि ह्या टर्निंग पॉईंटमध्ये त्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण विचार करतो की मला इंजिनिअरिंग झालं पाहिजे, की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला नर्स व्हायचं आहे, किंवा वेगवेगळ्या पॅथीकडे जाण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा कल असतो. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या भागामध्ये भरपूर विद्यार्थी जातात. परंतु प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर आज महाराष्ट्राच्या या अक्षरशः जगाच्या याच्यामध्ये जरी बघितलं तर एकमेव असा कोर्स आहे की नर्सिंग, की त्याला तुम्ही प्रशिक्षण घेतलं की दुसऱ्या दिवशी नोकरी मिळते. एक शाश्वत गॅरंटेड नोकरी फक्त नर्सिंगमध्येच मिळते. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की या मुलांचा त्याच्याकडे जाण्याचा ओढा निर्माण होत नाही आणि तो ओढा निर्माण झाला पाहिजे. आणि तो ओढा निर्माण होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टींना त्या मुलांना आणि मुलींना उद्युक्त केलं पाहिजे. आपण आता बऱ्याच बघतो की शहरातल्या मुली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या दुकानामध्ये काम करतील किंवा शॉपमध्ये काम करतील किंवा अशा बऱ्याच ठिकाणी काम करतात. परंतु त्या मुलींनी काय केलं पाहिजे की स्वतःहून नर्सिंगकडे जर गेलं, एक सेवावृत्ती जोपासावी लागते. सेवा जर केली आणि तर तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळतात, पगारही मिळतो, उत्तम दर्जाचा पगार नर्सिंगमध्ये मिळतो. म्हणून 12वी नंतर या विद्यार्थ्यांनी नर्सिंगकडे जावं अशी माझी अपेक्षा आहे. अगदी. आता तुम्ही सेवावृत्ती किंवा सेवा करणं खरं तर फार महत्त्वाचं आहे. कारण की आता ह्या कोरोनाच्या काळात आपण पाहिलं तर अनेक डॉक्टर, नर्सेस या सगळ्यामध्ये सेवा करत होते. अनेक पेशंटला जीवदान दिलं, अनेक पेशंटची सेवा केली. हे तर आहेच. म्हणजे हे नर्सिंग हे क्षेत्र असं आहे की आज आपण लोकांची सेवा करतो आणि त्याचं नक्कीच पुण्य लाभत असं. मात्र सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की नर्सिंग अभ्यासक्रम जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपली ही वृत्ती असणं देखील किंवा आपल्याला दुसऱ्यांबद्दल असलेली प्रेम भावना किंवा एक जिव्हाळा हे देखील तितकंच महत्त्वाचं नाही आहे का? नर्सिंग हा विषयच असा आहे. डॉक्टर त्याची औषधं देतात, ऑपरेशन करतात किंवा ज्या काही त्याच्या उपचार करायचे ते उपचार करतात. परंतु मनापासून धीर देऊन या कोरोनाच्या कालावधीत आपण बघितलं की जवळजवळ 75% पेशंट जे आहेत ते घाबरून मेलेले आहेत. म्हणजे ज्याची मरायची ही नव्हती पण ते घाबरून मेले, कारण त्यांना आत नेलं की बाहेर कुणाशी संपर्क नाही. परंतु त्या नर्सेसनं आमच्या इतकं सुंदर काम केलेलं आहे या कालावधीमध्ये की त्या पेशंटला आईची माया दिली, बहिणीची माया दिली आणि तिला त्याचे अतिशय चांगले शुश्रूषा अतिशय सुंदर केली. आणि ती शुश्रूषा केल्यामुळे या मुलींच्या त्या रुग्णांच्या जीवामध्ये एवढा मोठा फरक पडला की ते जे म्हणजे एकदम लास्ट स्टेजला होते ते सुद्धा आता पेशंट अतिशय व्यवस्थित त्या प्रेमामुळं आणि त्यांनी केलेल्या सेवावृत्तीच्या सेवेमुळं व्यवस्थित झालेले आहेत. खरं खरं. आता तुम्ही म्हणालात तसं की आज नर्सिंग क्षेत्र असं आहे आणि अनेक खरं तर मुलींना खुणावतं हे क्षेत्र. मात्र जेव्हा आपण नर्सिंगचा विचार करतो तेव्हा नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नेमकी काय पात्रता लागते त्याबद्दल काय सांगाल? नर्सिंगच्या बाबतीमध्ये कसं आहे, पात्रता हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस ANM आणि GNM हे दोन जे अभ्यासक्रम आहेत याच्यासाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा 10+2
असा जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केल्यानंतर तो नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. जर त्याला BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी सायन्स हा विषय घेतला पाहिजे. सायन्स घेऊन नीटची परीक्षा दिली पाहिजे. नीटची परीक्षा दिल्यानंतर तो BSc नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. पण याच्यामध्ये वयाची अट अशी आहे की 17 ते 35 ही वयोमर्यादा केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या 17 ते 35 ह्या वयोमर्यादेमध्ये ते विद्यार्थी तिथं प्रवेश घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणालात तसं की ही पात्रता लागते, मात्र या महामारीच्या काळात नर्सिंगचं एकूणच योगदान कसं राहिलंय त्याबद्दल काय सांगाल? मी आता बघितलं की जवळजवळ आजच्या माझ्या कॉलेजमधनं 400 ते 500 मुली नर्सेस होऊन परिपूर्ण शिक्षक घेऊन बाहेर पडलेल्या आहेत. त्या तर कोरोनामध्ये अतिशय छान काम केलेलं आहे. त्यांना काही मुलींना अवॉर्डही मिळालेले आहेत. पण त्याच्या पद्धतीनं आता माझ्याकडे जे आता मुली कार्यरत आहेत, 160 मुली माझ्याकडे कार्यरत आहेत. ह्या नर्सिंगच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडं लॉकडाऊन पडलेलं असताना अशाच ठिकाणी सुद्धा त्या मुली काय केल्या की घरी न जाता इथं येऊन त्यांनी हॉस्पिटलला मदत करण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटला मदत करण्यासाठी सर्वे करणे, कंटोन्मेंट झोन जे केले होते त्या कंटोन्मेंट झोनमध्ये जाऊन सर्वे केले आणि प्रत्येकाला त्यांनी धीर दिला. अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न व्यक्त करता, आता दुसऱ्या वेळेचा ज्यावेळेस लॉकडाऊन आला, दुसरी वेव ज्यावेळेस आली, त्या वेवच्या वेळेस सगळ्या मुलींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन काम केलं. त्यांनी अर्थार्जनही केलं. शिकत असताना त्यांनी अर्थार्जन केलेलं आहे. त्याच्यामुळं सेवावृत्ती आणि ह्या दोन्ही गोष्टीचा मिलाप त्यांना झाल्यामुळे आज नर्सिंगकडे ओढणं एक चांगला ओढा निर्माण झालेला आहे. अगदी खरं, अगदी खरं. आणि मला वाटतं की आता आपल्या खरं तर महाराष्ट्राला नर्सेसची आणि डॉक्टरांची तितकीच गरज आहे, कारण की जी महामारी आता वाढते त्याचं सगळं स्वरूप बघता की हे फार महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्यापर्यंत एक प्रतिक्रिया पोहोचलेली एका नर्सची, तुमच्याच इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी नर्सचा कोर्स केला. आपण जाणून घ्या त्या काय म्हणतात ते. माझे नाव प्रणाली सिद्धार्थ दामोदर. मी अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातील बोचरा या गावची रहिवासी आहे. मी इंदापूर तालुक्यातील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या कॉलेजबद्दल पेपरमध्ये न्यूज वाचली आणि नंतर मी नायकुडे सरांशी संपर्क साधला असता त्यांनी मला कमवा आणि शिका या योजनेबद्दल खूप सारी माहिती सांगितली व नंतर मी NM फर्स्ट इयरला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आता मी एक प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये इव्हनिंग मॉर्निंग ड्युटी करते व दिवसभर कॉलेज करते व माझ्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करते. सर, आत्ता आपण खरं तर ह्यांची प्रतिक्रिया बघितली. अशा अनेक नर्सेस आज तुमच्याकडे कार्यरत आहेत, अनेक जण शिकतायत, हे सगळं आहे. मात्र आज बोगस नर्सिंगचा देखील सुळसुळाट वाढलेला आहे. तर ह्यावरती तुमचं काय मत आहे? काय झालेलं आहे की नर्सिंग कॉलेज काढणं एक फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा नियमानुसारही करावं लागतं. परंतु आता ह्या पाठीमागच्या कालावधीमध्ये बोगस नर्सेसचे, म्हणजे कोणी एखादी इन्स्टिट्यूट काढायची, असिस्टंट नर्सिंग कोर्स कर किंवा काय कर, अशी काही नर्सिंग कोर्सेस देतो, त्यांना विद्यार्थ्याकडून फी उकळायची आणि एक बोगस सर्टिफिकेट त्यांना द्यायचं. ते गव्हर्नमेंटलाही ॲप्लिकेबल होत नाहीये आणि ह्या नर्सिंगला कुठलंही ट्रेनिंग नसते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बोगस नर्सेस होतात. याच्यासाठी काय केलं पाहिजे की एखाद्या विद्यार्थ्याला जर आपल्याला नर्सिंगचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी नर्सिंगच्या प्रशिक्षणासाठी त्यानं काय केलं पाहिजे की आधी सगळी माहिती घेतली पाहिजे. कुठलं नर्सिंगचं शिक्षण चांगलं आहे, कुठला कोर्स चांगला आहे आणि कुठला ॲथॉराइज आहे आणि कुठला अनऑथोराइज आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे डॉक्टर्स आहेत, जे हॉस्पिटलमध्ये कुठलीही नर्स आली काय की लगेच तिला कमी पगारावर मिळते, ही असिस्टंट नर्स म्हणून तिला लगेच ठेवून घेतात. परंतु त्यांनी रजिस्टर्ड नर्स ठेवल्या पाहिजेत. रजिस्टर्ड नर्स ठेवल्यानंतर तुम्ही अतिशय उच्च दर्जाची सेवा या रुग्णांना देऊ शकाल. ह्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न सगळ्यांनी करण्याची गरज आहे आणि शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की बोगस नर्सिंगचे कॉलेज कुठे चालतात किंवा काय करतात, याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आता सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आहेच, मात्र आज तुमचे अनेक ठिकाणी नर्सिंग कोर्सेस चालतात, अनेक संस्था वरती तुम्ही कार्यरत आहात, हे सगळं आहे. मात्र आशा सेविकांना मग नर्सिंग अभ्यासक्रमातील ह्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत का, त्याबद्दल काय सांगाल? आशा सेविकांना संधी देण्याची अडचण नाही, परंतु त्याच्यासाठी एक वेगळा मार्ग आहे. त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. त्यांचा अभ्यासक्रम कोणता आहे, कसा नाही आहे आणि त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे त्याच्यानुसार त्याच्या कॅटेगरीतून त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे आणि त्यांना शिक्षण देऊन आपण निर्माण केलं पाहिजे. पण मग त्यांना कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात? त्यांना शासनाकडे जे काही शासनाच्या जागा आहेत, ANM ची जागा आहे, GNM ची जागा आहे, BSc नर्सिंग आहे, अशा सगळ्या जागात एक प्रमाणे त्यांना निर्माण होऊ शकतात. अगदी. सर, आज नर्सिंग क्षेत्रालाच खरं तर आरोग्याचा कणा म्हणून ओळखलं जातं, संबोधलं जातं. तर तुम्ही काय म्हणाल ह्याबद्दल? ज्यावेळेस सगळं जग शांत पडलं होतं, बंद पडलं होतं, अशा बंद पडलेल्या स्थितीमध्ये जागा जर कोण असेल ते डॉक्टर आणि नर्स हेच दोन व्यक्ती जागे होते आणि ह्या दोन व्यक्तींनी आपल्याला सगळ्यांना
24 तास अहोरात्र सेवा दिली. आपण कितीतरी टीव्हीवरती बातम्या वाचल्या, ऐकतो किंवा सगळं बघतो. तुमच्याच माध्यमातून ह्या सगळ्या बातम्या प्रसारित होतात की 18-18, 20-20 तास नर्सेसनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं कसं झालं की ह्याची गरज काय, त्याच्यापेक्षा नर्सिंग असल्याशिवाय आरोग्य व्यवस्था पुढे चालूच शकत नाही. आणि याच्यामध्ये काही जागतिक याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भारताला आता 19 लाख नर्सेसची गरज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला 1 लाख नर्सेसची गरज आहे. हा इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्वे आहे. कारण की या नर्सेस निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी त्या तरुणांना, आत्ताच्या होणाऱ्या तरुणींना वगैरे या कोर्सला ॲडमिशन घेणं हे फार गरजेचं आहे. बरोबर. सर, आता तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले, नर्सिंगबद्दल सांगितलं. मात्र आता आपण पाहिलं तर पूरस्थिती येते किंवा कुठेतरी कोविडसारखा काळ येतो, ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि अशा गोष्टींवरती आज आपल्याला गरज आहे ती डॉक्टरांची आणि नर्सिंग क्षेत्राची. तर नर्सिंग क्षेत्रामध्ये जर ज्यांना कोणाला करिअर करायचं असेल तर ह्या कुटुंबासाठी किंवा ह्या अशा पूरग्रस्त भागासाठी काही योजना आखल्या जातात का, त्याबद्दल काय सांगाल? शासकीय पातळीवरून याच्या बाबतीमध्ये कुठलीही योजना आखली जात नाही. परंतु कसं आहे की आता आपण बघितलं की इथं लँडस्लाईड झालं की त्याच्यामध्ये किती घरं याच्यामध्ये गेलेली आहे. म्हणजे जगात असं झालं आणि त्या पुरामध्ये तर भयानक नुकसान झालेलं आहे सगळ्याचं. मग या अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांना आता पुढे शिकायचं म्हटलं तर फार अडचणीच आहे. मग आमच्या संस्थेनं आम्ही एक विचार केला, आमच्या सर्व मित्रमंडळी किंवा आमच्या सगळ्या ग्रुपनं आम्ही एक विचार केला की असे जे काही विद्यार्थी आहेत, ठराविक विद्यार्थी, यांना आपण काय करू, आपल्या संस्थेमध्ये प्रवेश देऊ, त्यांना नर्सिंगचं प्रशिक्षण देऊन त्यांना एक स्वावलंबी बनवू. त्याच्यासाठी आपल्या याच्यातून कमीत कमी 50% त्यांना सगळ्या याच्यात सवलत देणार आहे आपण. ह्या गोष्टीचा आम्ही विचार केला. कारण का त्यांच्याकडे आता तर भरायला पैसे नाही आहेत. मग त्यांनाही आपण काय करायचं, कमवा शिका योजनेमध्येही करू. आणि कमवा शिका योजनेतून त्यांना आपण या मार्गावरती स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी आपण मदत करायची, हा आम्ही एक विचार केलेला आहे. आता तुम्ही मगाशी पण खरं तर त्या नर्सचा आपण बाईट ऐकला किंवा त्यांची प्रतिक्रिया ऐकली, तेव्हा ते म्हणाल्या की कमवा शिकाई ही योजना तुमच्याकडे राबवली जाते. ही कमवा शिकाई योजना नेमकी काय? महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर नर्सिंग कॉलेजला गेलं किंवा कुठल्याही व्यावसायिक कोर्सला गेलं तर तिथं फक्त गेलं की त्याची फी, त्याची मेस, हॉस्टेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. परंतु मराठवाडा, विदर्भ किंवा याच्यामध्ये अतिशय गरीब, ज्यांच्या घरी खायला नाही किंवा काय नाही, अशा घरातली किंवा शेतात काम करणारे मुली आहेत, 12वी शिक्षण झालं आणि शेतात काम करतात, त्यांना खायची भ्रांत आहे. परंतु काय विषय झालेला की या लोकांना शिकायचंय, शिकायची इच्छा तर आहे, म्हणून ते घरातून कुठलेही पैसे आणून देत नाहीत. मग आमच्या संस्थेने काय केलेलं आहे की आम्ही काय म्हणतो की ह्या ज्या मुलींना गरजू होतकरू आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे, ह्या मुलींनी आमच्याकडे यावं. आमच्या संस्थेमध्ये आम्ही त्यांना काय करणार, हॉस्टेल मेसचा जो काही खर्च आहे तो कमवा आणि शिका योजनेमार्फत, कमवा शिकणा योजनेमार्फत कसं नर्सिंगचं ट्रेनिंग हे हॉस्पिटलशी निगडीत असतं. मग हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगला गेल्यानंतर डॉक्टर काही पैसे देत नसतो किंवा काही नसतो ट्रेनिंग म्हणून. परंतु आम्ही आमच्याकडचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना एक विनंती केली की या मुली फार गरीब आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारचं उपजीविकेचं किंवा इतर कुठल्या गोष्टीचं साधन नाही, तर या मुलींनी काय करावं की आम्हाला थोडे पैसे द्या. एक 3-4 हजार रुपये त्यांना महिन्याकाठी देतात, त्याच्यामुळे त्यांचा महिन्याचा खर्च निघून जातो आणि यामधून त्यांचं जे शिक्षण आहे ते पूर्ण होतं. त्यांना घरून पैसे मागवायची गरज नाही. दुसरा भाग असा आहे की त्यांच्या ज्या फीज आहेत, काही मुलींच्या फीज आहेत की ते भरू शकत नाहीत. SC/ST ला स्कॉलरशिप मिळते, पण ओपनच्या कॅन्डिडेटला स्कॉलरशिप मिळत नाही. VJNT, OBC वगैरे या स्कॉलरशिपचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे, परंतु त्यांना मिळत नाही. मग अशा मुलींना काय करायचं, तर आम्ही काय करतो की शिका, जेवढं शक्य आहे तेवढं भरा आणि तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला एक बॉन्ड करून द्या की त्याप्रमाणे आम्ही तुमचं महिन्याला आम्ही म्हणजे कसं बँक जशी कर्ज देते शैक्षणिक कर्ज, त्याप्रमाणे आम्ही त्यांना कर्ज न देता फक्त जी फी आहे ती आम्हाला तुमच्या ह्याच्यानंतर परत द्या. बरोबर. अशा प्रकारचं आम्ही त्यांना मदत करतो. बरोबर. म्हणूनच तुम्ही नर्सिंग शाश्वत नोकरीची संधी किंवा अभ्यासक्रम आहे खरं तर, हा म्हणायला हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेक तर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय नर्सिंग शाश्वत नोकरीचा अभ्यासक्रम याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ञ जयवंत नायकुडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. जयवंत सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण नर्सिंग बद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. मगाशी मी जसा आशा सेविकांचा प्रश्न तुम्हाला विचारला होता, खरं तर आशा सेविकांचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आज त्या घरोघरी जाऊन या कोविडच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करत होत्या आणि आजही त्या करतात. तर अशा ह्या वेळेस आशा सेविकांना कशा पद्धतीने नर्सिंग अभ्यासक्रमातील संधी उपलब्ध होऊ शकतात त्याबद्दल पुन्हा काय सांगाल? आशा वर्कर्स किंवा आशा सेविकांच्या बाबतीमध्ये आता आपण बघितलं की फार मोठं काम त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये आणि त्या रोज सर्वे ते सगळं काम करतच असतात. ह्याच्यासाठी भारतीय परिचर्या परिषदेने ऑक्झिलरी नर्सिंग आणि मिडवायपरी हा एक कोर्स आणलेला आहे. त्याची त्यांनी कशी वयाची अट ठेवलेली 42 वर्ष वयापर्यंत ज्यांचं 12वी शिक्षण झालेलं आहे ते त्या याला प्रवेश घेऊ शकतात. म्हणजे त्यांना परत नर्स म्हणून ज्या ठिकाणी त्या आशा सेविका म्हणून काम करतो ते त्या ठिकाणी त्या नर्स म्हणून काम करू शकतील. एवढी मोठी अपॉर्च्युनिटी एक भारतीय परिचर्या परिषदेने दिलेली आहे. त्यांची वयाची अट 42व्या वर्षापर्यंत ते ऑक्झिलरी नर्स आणि मिडवायपरी हा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. बरं बरं, म्हणजे त्यांना ही एक चांगली सुवर्ण संधी असं म्हणायला हरकत नाही. मात्र सर, ह्या सगळ्याच्या निमित्ताने आपण खरं तर महिलांबद्दल बोलतोय. म्हणजे नर्सिंग क्षेत्र म्हटलं की एक महिलांचा पगडा पाहायला मिळतो. मग मुलांसाठी देखील नर्सिंग क्षेत्रामध्ये संधी आहेत का आणि त्या कोणत्या आहेत? नाही, याच्यामध्ये फार मोठ्या संधी मुलांमध्ये आहेत. कारण ब्रदर्स वगैरे आपण ज्यावेळेस म्हणून बघतो तिथे ब्रदर्सची एवढी मोठी गरज हॉस्पिटलच्या याच्यामध्ये आहे आणि त्याची निर्मिती फार कमी आहे आणि मुलांचा नर्सिंगकडे जाण्याचा ओढा कमी आहे. मुलांना कसा विचार करतात नर्सिंग म्हणजे की महिलांनी काम करावं, लेडीजनं काम करावं, ते आपलं काम नाही आहे. परंतु नर्सेसची गरज पूर्ण करण्यासाठी, ब्रदरची गरज पूर्ण करण्यासाठी मुलांनी GNM हा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर त्यांचा BSc नर्सिंग एक आहे, PBBSc नर्सिंग आहे, त्यानंतर MSc नर्सिंग, म्हणजे सगळ्या प्रकारचे कोर्सेस ते करू शकतात आणि त्यांना फार मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या अपॉर्च्युनिटी आहेत. 40-40, 50-50 हजार रुपये आपल्या भारतातील हॉस्पिटलमध्ये त्यांना पगार मिळतो. एवढी मोठी अपॉर्च्युनिटी असताना हे विद्यार्थी मुलांनी त्याच्याकडे प्रकर्षानं जोर देऊन बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रवेश घेतला पाहिजे. अगदी याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अर्थार्जन हे फार महत्त्वाचं आहे, कारण की आपण अभ्यास केल्यानंतर, नर्सिंगचा अभ्यास केल्यानंतर रोजगाराच्या संधी तर तुम्ही म्हणालात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र केवळ देशापुरत्याच ह्या मर्यादित आहेत का? परदेशातही या संधी मिळू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? GNM हा अभ्यासक्रम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही परदेशातही फार मोठ्या संधी आहेत. देशामध्ये तर आहेतच आहेत. NABH अक्रेडिटेशन असलेल्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला जवळजवळ 40-45 हजार रुपये पगार मिळतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही परदेशामध्ये जायचं म्हणलं की युकेमध्ये 1,75,000 तुम्हाला पगार मिळतो. त्याचप्रमाणे अरेबिक कंट्रीजमध्ये 1 लाख रुपये पगार मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला इंग्रजीचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि भारतीय नर्सेसला फार मोठी जगामध्ये प्रचंड मागणी आहे. त्याचं कारण काय की त्यांची सेवावृत्ती जी आहे, ह्या सेवावृत्तीचा भाव त्याच्यावरती पडतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मुलांना करणं फार गरजेचं आहे. बरोबर. मगाशी सर बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की साधारणतः आपल्याला महाराष्ट्रासाठी 1 लाख नर्सेसची गरज आहे. आज ही नर्सेसची गरज इतकी आहे तर मग आपल्याकडे तशा पद्धतीचा अभ्यासक्रम आणि तशा जागा उपलब्ध आहेत का? आपल्याकडं तशा प्रकारचे अभ्यासक्रम चांगले उपलब्ध आहेत. महाविद्यालय चांगली आहेत. महाराष्ट्रामध्ये फार चांगली नर्सिंगची महाविद्यालय आहेत. आपण मध्यंतरी केरळहून नर्सेस मागवणार होतो, पण केरळच्या नर्सिंगची काय अवस्था आहे ती प्रत्येक डॉक्टरला माहिती आहे, परंतु मजबुरीमुळे तो डॉक्टर गप्प बसत असतो. पण महाराष्ट्र शासनानं ज्या आता ह्या मोठ्या जागा भरायची, मेगा भरती वगैरे करायची, आरोग्य भरती 2008 पासून झालेली नाही. म्हणजे ह्या नर्सेसनं काम करून काय करायचं, शिक्षण घेऊन काय करायचं की ह्या नर्सेसला तुम्ही काम दिलं पाहिजे. शासनाच्या एवढ्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या पाहिजेत, तरच या नर्सेस तुम्हाला उपलब्ध होतील. त्यासाठी तुम्हाला केरळहून नर्सेस आणायची गरज नाहीये. महाराष्ट्रातच एवढ्या लाखो नर्सेस तिथं तयार आहेत. साध्या छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांना शासकीय नोकरी देणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. बरोबर. पण मग 12वी नंतर नर्सिंगला आपण ऍडमिशन घेतली तर साधारणपणे किती वर्षांचा हा कोर्स असतो? ह्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून काही डेव्हलपमेंट्स असतात का? तर त्याबद्दल काय सांगाल?
12वी नंतर आपण ज्यावेळेस ANMचा अभ्यासक्रम घेतलो, सपोज सुरुवातीला केली आयुष्याची की ANMचा अभ्यासक्रम घेतला तर 2 वर्षाचा आहे. त्यानंतर ते 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, GNMचा अभ्यासक्रम आहे. GNMचा अभ्यासक्रम केल्यानंतर PBBSc म्हणून नर्सिंग म्हणून आहे, हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. त्याचप्रमाणे BSc नर्सिंग हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे अभ्यासक्रम आहेत. त्याच्याप्रमाणे तुमच्या कॅटेगरीज ठरल्या जातात, तुम्हाला ते काम आहे. ANM हा अभ्यासक्रम जरी प्राथमिक असला तो हा अतिशय गरजेचा आहे, कारण वाडी वस्तीवरती खेड्यामध्ये किंवा शहराच्या गल्लोगल्ली जाऊन ANM ज्या कार्य करतात त्या बाकीच्या कुठलेही असे त्याच्यामध्ये करू शकत नाही. GNM हा जो अभ्यासक्रम आहे तो फक्त ते हॉस्पिटलमध्ये काम करणार, हॉस्पिटलमध्ये काम करून किंवा RH असतील किंवा इतर शासकीय रुग्णालय त्याच्यामध्ये काम करतात. आणि BSc नर्सिंग हाही वरच्या लेवलचा कोर्स आहे की तो त्याच्यामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ती ऑपरेशन थिएटर असतील किंवा इतर ठिकाणी मोठ्या पदावरती काम करतात ते. अगदी. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, गरीब होतकरू किंवा जे आपत्तीग्रस्त आहे किंवा माजी सैनिकांसाठी, काही जवानांसाठी, शहीद जवानांच्या पत्नींसाठी किंवा काही योजना आहेत का? अगदी थोडक्यात काय सांगाल? शहीद जवानांच्या जे आहेत त्यांच्यासाठी आमच्या संस्थेने 50% फीजवरती त्यांना कोर्स पूर्ण करण्याची आम्ही संधी देत आहोत. आणि मगाशीच सांगितलं की आपत्ती जे ग्रस्त जे आहेत ह्या लोकांना सुद्धा, ह्या मुलींना सुद्धा आम्ही 50% फीच्या वरती आमच्या संस्थेमध्ये आम्ही प्रवेश द्यायला तयार आहोत. बरं. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही एकूणच नर्सिंग क्षेत्राविषयी खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे